एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. चला, मी आज ना व्हिडिओला सुरुवात काही करणार नव्हती, पण मला आज बाल्कनी आवरून घ्यायची होती आणि म्हटलं थोडंफार जर आवरावर घरात होत असेल ना, म्हणजे रेग्युलर कामांपेक्षा वेगळी, तर ती तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे. कारण तुमच्याच कमेंट्समधून मला हे लक्षात आलं आहे की मला काम करताना बघून तुम्हाला खूप छान वाटतं आणि तुम्हालाही उत्साह येतो. म्हणून म्हटलं चला शेअर करूया. तशी बाल्कनी तर आवरायची एवढी ना मला, म्हणजे पूर्ण वरूनसुद्धा वॉश करून घ्यायची आहे. आणि हे दिवाळीपासून माझ्या डोक्यात आहे, पण ना ती एक पाईप असतो बघा पाण्याचा, तो आमच्याकडे नाही आहे आणि तो घेऊयात. आणि बाल्कनीमध्ये आम्हाला एक नळ पण बसवून घ्यायचा आहे, तो बसवूयात. हे करता करता बरेच दिवस निघाले आणि आता दिवाळी कधीची गेली हे तुम्ही पण समजून घेऊ शकतात. सो तेव्हापासून अशी डीपली क्लीन जी बाल्कनी आहे ना ती मी केलीच नाही. फक्त खालच्या खाली जे आहे ना बकेटने पाणी आणते आणि तेवढी बाल्कनी जी आहे ती क्लीन करून घेते. म्हटलं ते पण होत नव्हतं काही दिवसापासून, तर ते पण आता करून घेते मस्त. पण त्याआधी थोडी झाडांची सेटिंग करायची होती. काही 2-4 कुंड्या होत्या ज्या रिकाम्या झाल्या होत्या माझ्या, त्यातली पण जी काही माती मला नको आहे ती माती काढून घ्यायची होती. कुंड्यांमध्ये एक्स्ट्राचे बरेच असे गडलेले पत्ते वगैरे असतात, जे तिथेच राहिले त्याच्यावरच आपण पाणी टाकत राहिलो तर मग फंगस पण यायला लागते आणि मग त्याच्यामुळे व्यवस्थित झाडांची ग्रोथ पण होत नाही. असं सगळी पण मला क्लिनिंग करून घ्यायची होती. हे बोलणं जितकं सोपं असतं ना गार्डनिंगच्या बाबतीमध्ये, पण त्याच्यामध्ये जर काम करायला आपण निघालो ना, एवढे कामं निघतात ना, पण तरीही मी शॉर्टकट घेतला आणि पटापट आवरून घेतलं. बाकी काल बेडशीट वॉश करून ठेवल्या होत्या आणि कालपासून त्या अशाच पडून होत्या. आज त्यांनाही मध्ये घेण्याचा मुहूर्त जो आहे तो काढून घेतला. आणि माहीत नाही हे जे पियाच्या बड्डेचं डेकोरेशन आहे ते आमच्या घरात कधी निघेल. म्हणजे तुम्ही बघू शकतात बाहेर पण बाल्कनीमध्ये बरीच जी आहे ना अशी खूप गार आणि जोरात हवा चालली आहे आणि हे दिवसभर असं उडत असतं. आणि आम्ही नॉर्मल जो डबल साइडेड टेप असतो ना, असे छोटे छोटे तुकडे मिळून इथे चिटकवलं याला, पण तरीसुद्धा ते एवढ्या हवेने मात्र काही खाली पडत नाही आहे. त्याचे हॅपी बड्डेचं एक कर्टन होतं ना ते पडलं, पण हे मात्र अजून काही पडत नाही. आता ते आपोआप जेव्हा पडेल ना तेव्हाच काढायचं आहे त्याला. तसे तर माझे काल वाळवत टाकलेले कपडे पण काढायचे बाकी होते, जे मी सकाळी काढून इथे बेडवर फेकून गेली होती. आणि आज म्हटलं चला ते पण सगळं जे आहे ते व्यवस्थित मस्त जे आहे घड्या घालून ठेवून देऊया. मला ना माझं हे जे चेस्ट ऑफ ड्रावर आहे ना, म्हणजे माझं ड्रेसिंग टेबल आपण ज्याला म्हणून घेऊ शकतो, तो पण ऑर्गनाईज करायचा आहे आणि एक छान असं सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, ज्याच्यामध्ये त्या कपाटामध्ये मी इंडिव्हिज्युअल म्हणजे सगळे जे आहे ते कसं ऑर्गनाईज केलं आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय हे मला तुमच्यासोबत सगळं शेअर करायचं आहे. पण ना मी काही ऑर्गनायझर मागवलेले आहेत, ते असे ट्रान्सपरंट असतात बघा छोटे मोठे. ते आले ना की मग ते ऑर्गनाईज आणि तुमच्यासोबत एक टूर पण जो आहे तो शेअर करेल लवकरच. आणि अजून एक टिप शेअर करते. बऱ्याच वेळा आपले सॉक्स म्हणा किंवा मुलांचे सॉक्स ना म्हणजे एक सापडतो तो एक सापडत नाही, तर त्यांना बघा आता इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने रोल करून एकमेकांमध्ये जे आहे ना ते अडकवून घ्यायचं, म्हणजे ती जोडी असते ना ती आपल्याला वेळेवर भेटून जाते लगेच. नाहीतर मग माझ्यासोबत तरी असं व्हायचं पहिले की एक सापडायचा आणि दुसरा सापडायचाच नाही. चला असो, टिप आवडली असेल तर नक्की फॉलो करा तुम्ही. आणि त्यातल्या त्यात गेल्या वर्षी ना पियासाठी हे स्वेटर घेतलं होतं, म्हणजे नाईट ड्रेससारखं, आणि ती अजिबात पांघरून झोपत नाही. पण गेल्या वर्षापासून माझं तिला रात्री उठून उठून पांघरवण्याचं टेन्शन जे आहे ते मिटलं आहे. गेल्या वर्षी वापरलं आहे, ह्या वर्षी पण वापरते आणि पुढच्या वर्षी पण होऊन जाईल तिचं काम. त्याच्या नेक्स्ट इयर मग घ्यावं लागेल कारण तिला ते थोडं लहान व्हायला लागेल. पण तुमची ही थंडीच्या काळामध्ये मुलांमुळे म्हणजे असं रात्री उठून उठून पांघरवण्यामुळे जर झोप मोडं होत असेल ना, तर मी रिकमेंड करेल की असा एक नाईट सूट घेऊन घ्या. मी ॲफिलेटमध्ये प्रोडक्ट टॅग करते, बरेच कलर ऑप्शन वगैरे अवेलेबल आहेत वेगवेगळे छान छान अजून डिझाईनमध्ये. मी मिळते जुळते पण टॅग करून देईल. आणि कपाटाकडे जरा दुर्लक्षच करा तुम्ही, कारण आता गावी फिरून आलो आहे तर एक ड्रेस पाहिजे असलं की आपण असं पूर्णच ओढून बाहेर काढतो आणि ते नंतर ठेवण्यासाठी काही वेळ नसतो आपल्याकडे. सगळं कोंबून ठेवलं आहे, त्यामुळे जरा दुर्लक्षच करा. आणि सकाळपासून ना एवढी लाईटची ये-जा चालली होती ना, आणि मला आज ही चटणी बनवूनच घ्यायची होती. फायनली एकदा फिरवली आणि फिरवता फिरवताच लाईट गेली, ते तसंच राहिलं. मग मी ते कपाट वगैरे थोडंसं आवरून घेतलं, त्यानंतर पुन्हा लाईट आली आणि आता ही चटणी फायनली बनवून तयार झालेली आहे. अशी चटणी आमच्याकडे नेहमीच बनवून असते, म्हणजे शेंगदाणे आणि तीळची ही चटणी आहे. मागे एकदा आय थिंक मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली होती. नॉर्मल लसूण वगैरे घ्यायचे, लसूण, थोडेसे शेंगदाणे, तीळ आणि आपलं जे तिखट असतं ते टाकायचं, मीठ टाकायचं, थोडंसं जिरं किंवा जिऱ्याचं पावडर टाकायचं आणि मस्त बारीक करून घ्यायचं. आणि सुकी असते ही चटणी, थोडंसं तेल टाकलं की चपातीसोबत छान लागते.
आज सकाळीच माझं ठरलं होतं की दुपारी जेवण झालं ना की हे एक काम आहे जे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे, ते म्हणजे माझ्या किचनचा हा छोटासा कॉर्नर मला क्लीन करून घ्यायचा होता. कारण गॅसच्या खूप जवळ पण आहे आणि तेलच्या बॉटल वगैरे ठेवलेल्या असतात किंवा माझ्याकडे चिमणी वगैरे नाही आहे, त्यामुळे मग ती आपण फोडणीची वाफ वगैरे असते ती बसतेच सगळ्या गोष्टींवर. बऱ्यापैकी जे काही फर्निचर आहे थोडंफार क्लीन होऊन जातं, पण हा एवढा पर्टिक्युलर एरिया काही माझ्याने क्लीन होत नव्हता. आज म्हटलं तो करूनच घेऊया. त्याच्यावर छोटे छोटे असे लायनर पण ठेवले होते, ते पण खूप चिकट झाले होते. त्यांना पण छान वॉश वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते. हा जो छोटासा रॅक आहे ना, मी हा ऑनलाईन मागवलेला आहे. सो तुम्हाला लिंक हवी असेल तर मी प्रोडक्ट टॅग करून देते. खूप छान आहे. याच्यापेक्षा मोठी साईजमध्ये होता हा, पण ही फर्निचर बनवून झाल्यानंतर तो तेवढ्या गॅपमध्ये बसायचाच नाही. मग मी त्याला जो होता ना त्या फर्निचरवाल्यांकडूनच थोडासा कट करून घेतला होता आणि बरोबर त्याच म्हणजे तेवढ्या साईजमध्ये जो होता ना ॲडजस्ट करून घेतला होता. नाहीतर अजून थोडा मोठा होता, म्हणजे अजून एक तेलाची बॉटल बसली असती ना, एवढा तो मोठा होता. बाकी त्याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे, पण आपण थोडंसं तोडफोड केली की मग तो जरा जो आहे तो असं थोडा हलतो. पण ठीक आहे, एका जागेवर राहिला तर मग ती स्टडी आहे तो. बाकी क्लिनिंग वगैरे करताना थोडासा हलतो, कारण ते आपण कट केलं आहे त्यामुळे झालं आहे. चला असो, तेवढं क्लीन करून घेतलं होतं. हे तर काय माझ्या आता लिस्टमध्ये नव्हतं क्लीन करायचं, पण म्हटलं चला आता काढलंच आहे आपण, हात भरवलाच आहे, तर आता पूर्णच क्लिनिंग जे आहे ते करून बाकी अजून ही कमेंट पण येते की ह्या ज्या शेल्फ आहेत ना, म्हणजे तुम्हाला आता इथे दिसणार नाही, जिथे मी हँगिंग प्लांट वगैरे ठेवलं आहे बघा, तर त्या शेल्फ म्हणा किंवा हे जेव्हा आम्ही फर्निचर करून घेतलं होतं ना किचनचं, तेव्हा त्या शेल्फ पण आम्ही बनवून घेतलेल्या आहेत. सो त्या ऑनलाईन वगैरे तुम्हाला अगदी सेम टू सेम मिळणार नाही, पण ऑनलाईन पण अवेलेबल आहेत शेल्फ, पण आपल्याला घरी ते स्क्रू वगैरे करून घ्याव्या लागतील. पण ह्या ना आम्ही म्हणजे याच्यासोबत मॅच होण्यासाठीच तसा कलर वगैरे घेऊन जे आहे ना तशा बनवून घेतल्या होत्या, त्यामुळे तो पूर्ण किचन छान दिसतो. पण ऑनलाईनही बरेच ऑप्शन मिळतील तुम्हाला. मी आले तर मी 2-4 शेल्फ टॅग करून देते. आणि बघा माझं किचन छान मस्त क्लीन झालेलं आहे. आल्या आल्या याचं हे काम चालू आहे. भूक लागली, येताना ओरडत होती भूक लागली भूक लागली, आणि आता दाखव काय करते. ए असं कोण मी तुला नॉर्मल डब्बा वॉश करून दिलाय ना पिया, मग आता ही काय कलाकारी आहे. कशासाठी बनवते ते तर सांग. हे जे ना डब्बा इकडून तिकडून फ्लिप होऊ शकतो याच्यासाठी. जसं की फ्रीजची बघा, तिचा हात किती चुरचूर चालतोय. यूज करून दाखव मला एकदा, काय तुझं काय होतं काय ते लॉजिक. ऍक्च्युली मी लॉक केलं की ते व्यवस्थित चिपकेल. पण घरी येताच आधी दुसरे कामं सोडून हे का करतेस ग तू. ते तिने क्लेचे बनवले आहेत ना ते सगळं सामान. हा बापरे, याच्यासाठी केलंय का तू असं. निघू शकतं ते याला आहे ना व्यवस्थित देऊ लागेल. ते ढक्कनच आहे वरचं पूर्ण, तुला खालच्या साईडला त्याला व्यवस्थित लावावं लागेल. पहा आमची कलाकारी किती डोकं चालतं आमचं. आणि ॲज अ फ्रीज ऑल्सो आय कॅन यूज इट. हा, पण सध्या ते क्लेचं जे काही बनवलंय ना तू छान छान, ते सगळं याच्यात ठेव. पण अच्छे लगा मुझे तेरा ही आयडिया. चला आता जेवण करायचं. चला मग. चला, व्हिडिओचा शेवट जो आहे ना तो माझ्या छोट्याशा दुखण्याने करणार आहे मी. पण त्याआधी पियाला आता ट्युशनमध्ये सोडून आली आहे. स्कूलमधून आल्या तुम्हाला दाखवलं मी तिचं काय कसं क्लेसोबत खेळणं चाललेलं होतं. आणि आता म्हणजे तिला ते खेळण्यापासून कसं बसं दूर केलं, तिला खाऊ पिऊ घातलं जरा आणि ट्युशनला सोडून आली आहे. आणि आता जे आहे ती माझी चहाचा टाईम झाला आहे, 5 वाजले. पण आता इतके दिवस झाले काय एवढं विशेष वाटत नाही की सायंकाळची चहा नाही म्हणून. मी आधी पण तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणली होती की चहा माझ्यासाठी असं नाही की मला पाहिजेच, पण मी ती आवड जी होती ना ती चहाच्या बाबतीमध्ये निर्माण केली होती की नाही, कारण मला हे पण वाटायचं की मी थोडीशी चहा घेतली की आपल्याला फ्रेश वाटतं. आणि सकाळपासून जो सायंकाळपर्यंत थोडासा थकवा असतो तो पण असं काहीतरी एखादी ड्रिंक रिफ्रेशमेंट घेतली की आपल्याला जे आहे ती एनर्जी यायला लागते. आणि ते मला जी होती ना तशी मी सवय करून घेतली होती. कारण कोणीही असो, दिवसभरापासून आपण काम केलेलं असतो आणि सायंकाळी पुन्हा जे आहे ते जास्त जोमाने आपण काम करू शकत नाही. पण आपण घराच्या कामांव्यतिरिक्त एक्स्ट्रा पण काही काम करतो, तर मग आपल्याला दिवसभर जे आहे ते बिझी राहावं लागतं. त्यामुळे ती चहा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती. पण आता काही मला एवढं काही विशेष वाटत नाही आहे. त्यावेळेला मी काहीतरी, जसं मी ती तिळची चिक्की वगैरे बनवून ठेवलेली आहे ना, मी तसं काहीतरी थोडंसं खाऊन घेते. आईने दिलेले मेथीचे लाडू आहेत जे मला सकाळी खायला म्हणजे एवढं जास्त आवडत नाही मला असं ब्रेकफास्टच्या टायमाला वगैरे. मला मेथीचे लाडू म्हणले ना तर असं जेवणानंतर थोडीशी गोळची क्रेविंग होते, तेव्हा मी अर्धा खाते. नाहीतर मग जसं आता मी काल पण जो होता ना मेथीचा लाडू अर्धा खाल्ला होता की चहाच्या वेळेला की काहीतरी पाहिजे म्हणून चला थोडंसं टाकूया, कारण आपल्याला कंटिन्यू पुढे कामं पण करायचे असतात. सो एवढं काय आता मिस वगैरे करत नाही. बाकी मला बऱ्याच कमेंट आल्या की प्रोटीन असो किंवा कॅल्शियम असो आपल्या शरीरासाठी
माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये म्हणली होती की मी पूर्णपणे डेअरी प्रोडक्ट बंद करत नाही आहे, पण काही प्रमाणात जे आहे ते मी कमी करते, मी पूर्ण बंद करत नाही हे असं मी तेव्हा पण म्हणली होती. चला असो, पण बाकी जो कन्सर्न होता तो माझ्यापर्यंत पोहोचला आणि त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये मी नक्कीच जास्तीत जास्त माझ्या डाएटमध्ये कसं मी कॅल्शियम आणि प्रोटीन ॲड करून घेऊ शकते किंवा पियाच्या डाएटमध्ये पण यावर नक्कीच मी फोकस करेल. बाकी मला एक दुखणं माझं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. म्हणजे बघा, आता गेल्या वर्षाचा शेवट म्हणा किंवा ह्या वर्षाचं म्हणजे सुरुवात म्हणा, खूप लोक जे आहे बाहेर फिरायला निघलेले आहेत आणि तुम्ही पण ही गोष्ट नोटीस केली असेल की म्हणजे आपण बघा ना, आपल्या आजूबाजूचे जो काही लोक असतात किंवा आपल्या दूरचे रिलेटिव्ह, जवळचे रिलेटिव्ह, जे काही आपल्या व्हॉट्सअपच्या लिस्टमधले लोक आहेत ते असं म्हणजे त्यांना जेव्हा आपण कुठे बाहेर फिरायला गेलेलं बघतो ना, तर एकदम म्हणजे असं बघा, म्हणजे आपण कुणाच्या कपड्यांवर कुणाला जज नाही केलं पाहिजे आणि मी पण असं कुठेतरी बिलीव्ह करते की आपण पण असा एन्जॉय केला पाहिजे, पण माझ्याकडून हा एन्जॉय होत नाही आहे, माहीत नाही का. म्हणजे असं नाही आहे की आपण म्हणजे इन्व्हेस्ट नाही करू शकत, आपण छान नवीन कपडे घेऊ शकतो, आपणही तेवढं स्टाईल दिसू शकतो आपण तेवढं छान, पण आपण का करत नाही आहे मला ही गोष्ट समजत नाही आणि हे दुखणं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. म्हणजे काही 8-15 दिवसापासून तर जे पण कोणी बाहेर छान असं फिरायला जात आहे ना, म्हणजे त्यांची असं असतं की पूर्ण आउटफिट त्यांचा पूर्ण जो आहे ना एकदम न्यू असतो, आपण आधी कधी त्यांना बघितलेलं नसतं, किंवा शॉर्ट ड्रेस असतात, डीप नेक असते, स्लीव्स ज्या असतात त्या खूप स्लीवलेस आपण ज्याला म्हणतो तसं असतं, किंवा आपण त्या बाईला जे रेग्युलर आपण बघतो ती एकदम साधी सुधी पंजाबी किंवा जे आहे ना पलाझो वगैरे असं जे असतं ते घालून असते आणि बाहेर जाऊन एकदम असं जो चेंज असतो ना त्यांचा असं फिरायला गेल्यावर, तो त्यांचा झालेला बघून मला आश्चर्य वाटतं सगळ्यात पहिले तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मी का नाही करू शकत आहे, मला हा प्रश्न पडतो. गेल्या वर्षी ना मी हाच सगळा विचार केला होता. म्हणजे बघा, आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा पण मी जो नॉर्मल, मी तेव्हा थंडीचे दिवस चालले होते आणि मला माहिती होतं की मला स्वेटरचा जरा प्रॉब्लेम आहे, त्यापेक्षा आपण असं शर्ट घेऊया, स्लीव्स पूर्ण फुल स्लीव्हचे घेऊया, जेणेकरून आपल्याला थंडीमध्ये प्रॉब्लेम पण होणार नाही आणि आपण ते घालू शकतो. तेव्हा पुरतं मी एक इन्व्हेस्टमेंट केली. आता आम्ही हैदराबादला गेलो ना, मी सेम ड्रेस जे होते ना तेच वेअर केले होते. म्हणजे जाताना एक नॉर्मल माझ्याकडे जुना असलेला घातला. म्हणजे मी ह्या ट्रिपसाठी काही इन्व्हेस्टमेंट केली नाही, मागच्या ट्रिपसाठी मी तेवढे 2 जे होते ना ते स्वेटर शर्टसारखं मी घेतलेलं होतं. पण मला असं वाटतं की मी का नाही करत हे सगळं, मी पण शॉर्ट ड्रेस जे आहे ते ट्राय करून घेऊ शकते. म्हणजे मी विचार करते असा की थंडीचे दिवस आहे, कशाला उगाच बॉडीला जे आहे ते थंडी वाजून घ्यायची, अंग जे आहे ते ड्राय करून घ्यायचं. मी कधीच विचार करत नाही. ती एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट पण असते म्हणजे त्या बाबतीमध्ये पण विचार करते, किंवा मला असं वाटतं की तो कम्फर्ट आपल्याला येणार नाही. थंडीचे दिवस आहे तर थंडीचे कपडे घातले पाहिजे, उन्हाळ्यात आपण हे सगळं करून घेऊ शकतो, असा माझा माइंडमध्ये विचार असतो. पण जेव्हा असं आपण स्क्रोलिंग करताना बघत असतो, लोकांना बघत असतो, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपण पण हे सगळं केलं पाहिजे, आपण का नाही करत आहे. आणि हेच सगळं मला ह्या वर्षामध्ये करून घ्यायचं आहे. माहीत नाही कधी त्याची सुरुवात होते, पण बघूयात. पण तुम्हालाही असं जे आहे ते व्हॉट्सअप तुमचं स्टेटस वगैरे असं म्हणजे बायकांना बघताना तुम्हाला असं वाटतं का की अरे कुठे म्हणजे हे कसं राहतात आणि बाहेर गेल्यावर किती छान एन्जॉय करताय म्हणून. आता लेट्स सी, मला तर खूप हे फील होतं की आम्ही एवढं 3-4 दिवस हैदराबाद फिरून आलो, पण मी त्यासाठी काहीच एक्स्ट्राचा खर्च केलेला नव्हता. जे माझ्याकडे होतं मी त्यामध्ये छान एन्जॉय करून आली. नो डाऊट एन्जॉय भरपूर केला, पण कुठेतरी आल्यानंतर ह्या लोकांना बघून आपल्याला वाटतं की आपण हे असं काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे का. शेवटी ते शॉर्ट ड्रेस म्हणा, डीप नेक म्हणा, हे आपण घरी रेग्युलर नाही घालू शकत, त्यासाठी आपण कुठेतरी स्पेशल गेल्यावरच ते आपण घालू शकतो. ते डेली यूजचे कपडे नाहीच आहेत आपले, मग ते घालायचे असतील तर आपण नक्कीच अशा गोष्टी ट्राय करून घेतल्या पाहिजे. सो चला, असं हे छोटंसं दुखणं होतं. आय डोंट नो मी कधी स्वतःमध्ये हे चेंज करून घेते. बाकी तुम्हालाही बघितल्यावर अशा लोकांना असं वाटतं का, मला नक्कीच कमेंटमधून सांगा. आणि अशातले छोटे छोटे चेंज जर तुम्ही हळूहळू माझ्यामध्ये म्हणजे बघायला तुम्हाला मिळाले ना, तर मला नक्कीच नोटीस करून द्या की हळूहळू ह्या बाबतीमध्ये जे तुला हवं होतं तशी तू चेंज होत चालली आहे म्हणून. कारण आपल्या स्वतःला ह्या गोष्टी म्हणजे फील नाही होत की अरे आपण चेंज होतोय म्हणून. पण तुम्ही नक्कीच हे नोटीस केलं तर मला कमेंटमधून कळवा. तर असं छोटंसं माझं दुखणं होतं. आय होप तुमच्यामधून काही जणी नक्कीच मला जे आहे ते रिलेट करतील. तर चला मग आता आजचा व्हिडिओ जास्त मोठा न करता मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते. बाकी अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगाल. आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ह्या चॅनलला तुम्ही जेवढं प्रेम देताय माझ्या नवीन चॅनललाही तेवढंच प्रेम द्या. सो चला मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. असं टेक केअर फ्रेंड्स.